साठी लाईव्ह पण बंद करून टाकतो. ही गोष्ट पण लक्षात ठेवा प्रत्येकाने, जे पण यूट्यूबर आहेत त्यांनी. आणि थँक्स आहे ताई. ओके, ठीक आहे ताई म्हणत प्रीती ताई पण म्हणताय ठीक आहे. ओके, सगळ्यांनी तसंच करा. हो ताई करते रिटर्न. हो नंतर रिटर्न करा, आरामात रिटर्न करा, थोड्या वेळाने करा, काही प्रॉब्लेम नाही. लाईव्ह स्ट्रीम संपल्यानंतर थोड्या वेळाने करा. 3 कमेंट सोडा. युट्यूबने सपोज 2 कमेंट दाखवल्या नाही तरी पण एखादी कमेंट तरी तुमची नक्कीच दाखवेल. तर त्यामुळे 3 कमेंट्स करा. आणि शॉर्ट शक्यतो करून शॉर्टला कमेंट्स सोडा. स्टार्टिंगच्या त्या 3 कमेंट्स शॉर्ट हा पूर्ण वॉच करा आणि मग कमेंट्स टाका. म्हणजे काय होईल, यूट्यूब ते प्रमोट करेल तुमचं शॉर्ट. आणि व्हिडिओ बघितला तर, आणि व्हिडिओ जर समज कोणाचाही बघितला, सपोज मी तुमचा व्हिडिओ लावला, ठीक आहे, मला खूप काम आहे, गडबड आहे, तुम्ही आज व्हिडिओ टाकला, मी बघितला, परंतु मी बघितला, मला बघायला वेळ नाही एवढा, ठीक आहे, सपोज तुमचा 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तर अशा टायमाला काय करायचं, व्हिडिओ लावायचा, ठीक आहे, लाईक करायचं आणि तुम्ही तुमची कामं करून यायचे. सपोज तुम्हाला कुठं जायचंय, जाऊन यायचं आणि आल्यानंतर सपोज तुमचा तो व्हिडिओ संपलेला असेल, त्यावेळेस आता तुम्हाला माहितच नाही ह्या व्हिडिओमध्ये सोनाली ताई काय बोलल्या होत्या, अश्विनी ताई काय बोलल्या होत्या, प्रीती ताई काय बोलल्या होत्या, माहित नाही आपल्याला, ठीक आहे. मग तिथं एक प्यारसं इमोजी टाकून द्यायचा, एखादा लवचा टाका, फुलाचा टाका, जेणेकरून काय होतं, बाबा व्हिडिओ बघितलेला नाही परंतु सपोर्ट केलाय असं दिसतं. मग तुम्ही सांगू नका आणि कुणी कोणाला विचारू नका माझ्या व्हिडिओमध्ये काय बघितलं म्हणून, पण बघा आणि मग कमेंट्स टाकून ठेवा. व्हिडिओ अधुरा नका सोडू, कोणाचाही व्हिडिओ बघताना अधुरा नका सोडू. अधुरा तुम्ही व्हिडिओ सोडला तर ते यूट्यूब प्रमोट करणार नाही, तो व्हिडिओ पुढे जाऊन देणार नाही. त्यामुळं मग लक्षात ठेवायचं प्रत्येकाने, व्हिडिओ हा बघताना पूर्ण बघायचा. एक तर तुमच्याकडे वेळ नसला तरी पण चालू राहून द्या आणि तुमचे कामं करा, किंवा तुम्ही किचनमध्ये काम करताय त्यावेळेस चालू बघा. पहिली गोष्ट व्हिडिओ बघायचा असतो. का बघायचा असतो, प्रत्येक माणसाकडून आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं. तुमच्याकडून मला काहीतरी शिकायला भेटेल, माझ्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल, नवीन व्यक्ती आली तर तिला काहीतरी शिकायला भेटेल, कोणालाच काय नाही आलं तरी पण म्हणतात ना, माणूस हा असा जन्म आहे की माणसाकडून माणसाला काही ना काही शिकायला तर भेटणार. कारण प्रत्येक शहाणा आहे, जो चॅनेल खोलतो तो काय वेडा नाही, सगळा हुशार माणूसच आहे, त्याला रील टाकता येते, सगळं टाकता येते, कोणाला रील टाकता येते, मोठे व्हिडिओ नाही टाकतात परंतु ऍक्शन चांगली करता येते, तर तसंही असतं. मग कोणाकडून कोणाला आपल्याला चांगलं शिकायला भेटतं, म्हणून मग लक्षात ठेवायचं, आपण व्हिडिओ टाका परंतु बघा, टाइम नसलं तरी. आणि कोणाला फोर्स नका करू, माझ्या व्हिडिओमध्ये काय होतं विचारू नका त्याला, का तुम्ही विचारतो तो काय म्हणन, मला काय तू काय पैसे दिले का, मला काय नेट मारून दिलं का, मला काय काय असं लेटर बिटर दिले, बॉन्ड बिंड केलाय माझ्यासोबत की मी तुझा व्हिडिओ बघितलाच पाहिजे किंवा तू माझा व्हिडिओ बघितलाच पाहिजे. बळजबरी नका करू, कोणासंगही बळजबरी नका करू, कारण की ह्या जगामध्ये वेळ कोणाकडेच नाही, टाइम कोणाकडेच नाही, प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे. त्यामुळं जो बघन ते बघन, ज्याला जी गरज असेल, म्हणजे म्हणतात ना, एखाद्याला माशाची भाजी बनवायची आहे, आपण हॅशटॅग टाकले आहे, सपोज ते सर्चिंग मध्ये वर्ड्स मध्ये टाकलं माशाची भाजी, तो माणूस माशाची भाजी ओपन करत आणि त्याच्यामध्ये आपला व्हिडिओ दिसला तर तो माणूस बघणार आहे. म्हणजे ज्याला नीड आहे त्या नीड पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर ते सर्चिंग वर्ड्स तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाका, जेणेकरून तुमचा व्हिडिओ तिथं प्रमोट करेन यूट्यूब आणि सजेस्ट करेन, आणि तिथं तुमचं थंबनेल छान असेल तर तिथं तो क्लिक करून बघेल. तर लक्षात ठेवा, स्वतः व्हिडिओ चांगले करा, आपल्या माणसाला म्हणू नका तू बघा बघा म्हणून. मला लंगोट बनवायची होती आराध्याची, मी म्हणलं का ओ ताई तुम्ही आता लंगोट कसं शिवायचं टाका ना तुम्ही व्हिडिओ, मला बघायचंय, मला शिकवा ना, असं नाही होत बाबा. युट्यूबला सर्च कर, ज्याला लंगोटनी व्हिडिओ टाकला लंगोटचा त्याचा बरोबर वर येणार, मी तो बघणार. का नीड होती मला लंगोट शिकायची, नीड होती मला भाजी करण्याची, नीड होती, मग त्याच पद्धतीने नीडनुसारच व्हिडिओ टाका आणि तशीच नुसारच लोक बघतील. कोणाला आपल्या माणसाला बळजबरी नका करू. आपल्या माणसाला बळजबरी केली, माझी व्हिडिओ बघाच बघा, तो म्हणे हिचं लय किटकिट आहे, हिच्या व्हिडिओ मध्ये बघू नका, हिच्याकडे जाऊ पण नका, हिच्या चॅनल संग जाऊ नका, नाही हिच्या लाईव्ह मध्ये जाऊ नका, हिच्या संग संवादच साधू नका. ही बाईले आपल्याला बाबा द्वारात धरतील, आपल्या इशाऱ्यावर नाचवायचा प्रयत्न करतील, तर त्यामुळे कोणालाही बळजबरी करू नका. आणि आता आपला हा पण व्हिडिओ मी
शॉर्ट क्लिपमध्ये कट करते. ठीक आहे.